आता विद्यार्थ्यांना मिळणार अंडी आणि केळी। ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमतः स्वागत आहे। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडी आणि केळीचा समावेश करण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित झालाय। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडी आणि केळीचा समावेश करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमधील इयत्ता 1ली ते इयत्ता 8वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो। प्रस्तुत योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इयत्ता 1ली ते इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक व 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त तसंच इयत्ता 6वी ते इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना 700 उष्मांक व 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त मध्यान्ह भोजन देण्यात येते। सद्यस्थितीत प्रस्तुत योजनेअंतर्गत तांदूळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरूपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत मंजूर वार्षिक अंदाजपत्रकाच्या 5% निधीमधून नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिनांक 14 मार्च 2019 रोजीच्या पत्रान्वये दिले आहेत। त्या अनुषंगाने केंद्र शासनाने सन 2020-21 पासून प्रकल्प मंजुरी मंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर वार्षिक अंदाजपत्रकाच्या 5% निधी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास उपलब्ध करून दिला जात आहे। नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नियमित पोषण आहाराव्यतिरिक्त अतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। अंड्यामधील पौष्टिक मूल्यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी व अंडी उत्पादक शेतकऱ्यांना राज्यांतर्गत स्थानिक बाजारपेठ मिळविण्यासाठी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पोषण आहारामध्ये अंड्याचा समावेश करण्याची विनंती कृषी विभागाने केली आहे। अंड्यामध्ये उच्च प्रतीचे प्रथिने, उष्मांक, जीवनसत्वे, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट असल्याने पोषण आहारात अंड्याचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होणार आहे। तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना केळी अथवा स्थानिक फळ उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना अतिरिक्त पोषण मूल्य मिळणार आहे। सदर बाबींचा विचार करून सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये प्रस्तुत योजनेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत मंजूर निधीतून 23 आठवड्यांकरिता नियमित पोषण आहारासोबत विद्यार्थ्यांना अंडी व केळी यांचा लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार शासनाने असा निर्णय घेतला आहे की प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नियमित पोषण आहारासोबत पौष्टिक पदार्थ देण्याकरिता खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत देण्यात येत असलेल्या नियमित आहाराव्यतिरिक्त 23 आठवड्यांकरिता आठवड्यातून 1 दिवस अंडी देण्यात यावीत। सद्यस्थितीतील अंड्यांचा बाजारभाव विचारात घेता एका अंड्यासाठी 5 रुपये इतका दर निर्धारित करण्यात येत आहे। सदर उपक्रम ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समिती मार्फत तसेच नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली मार्फत आहार पुरविणाऱ्या आहार शिजवणाऱ्या यंत्रणेमार्फत राबविण्यात यावा। ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक बाजारपेठेतून अंडी खरेदी करून आठवड्यातील बुधवार किंवा शुक्रवार या दिवशी विद्यार्थ्यांना उकडलेले अंडी किंवा अंडा पुलाव किंवा अंडा बिर्याणी या स्वरूपात सदर योजनेचा लाभ देणे आवश्यक राहील। जे विद्यार्थी शाकाहारी आहेत अथवा अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना सदर दिवशी नियमित आहारासोबत ₹5 मर्यादित केळी अथवा अपवादात्मक ₹5 मर्यादित केळी अथवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ उपलब्ध करून देण्यात यावे।
प्रस्तुत उपक्रमाकरिता शिक्षण संचालक प्राथमिक यांनी पहिल्या टप्प्यात 1 महिन्यासाठी आवश्यक असलेल्या निधी ग्रामीण भागातील शाळांना म्हणजेच केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली अंतर्गत असलेल्या शाळा वगळून अग्रिम स्वरूपात देण्यात यावा। तदनंतर सदर निधीचा शाळांनी केलेला विनियोग, उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी तसेच केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त निधी विचारात घेऊन पुढील निधी शाळांना उपलब्ध करून देण्यात येईल। केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली अंतर्गत असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना संबंधित शाळेसाठी निश्चित केलेल्या अन्न शिजवणाऱ्या यंत्रणांमार्फत बुधवार अथवा शुक्रवार या दिवशी उकडलेली अंडी अथवा अंडा पुलाव अथवा अंडा बिर्याणी या स्वरूपात लाभ देण्यात यावा। तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना नियमित आहारासोबत अतिरिक्त पूरक आहार म्हणून केळी देण्यात यावी। सदर प्रमाणे विद्यार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहिती संबंधित शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडून प्रमाणित करून घेण्यात यावी। सदर माहितीची महापालिका नगरपालिका स्तरावर तपासणी करून संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी प्रत्येक 2 महिन्यांनी संबंधित अन्न शिजवणाऱ्या यंत्रणांना अंडी अथवा फळे यांच्या देयकांची अदायगी करावी। शाळा स्तरावर प्रस्तुत उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक त्या सविस्तर सूचना शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या स्तरावरून सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक तसेच सर्व संबंधितांना देण्यात याव्यात। सदर शासन निर्णय महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ई.मु. काझी सहसचिव महाराष्ट्र शासन यांच्या डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती, लेटेस्ट आणि सविस्तर GR तसेच नवनवीन घडामोडी, नवीन परिपत्रक, शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहमदनगर।